कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय कुठे हरवतोय सारखा सारखा? नाही मग ही तंद्री कशी लागते तुला? बोलणं आठवलं रे आमचं. कुणाचं? तुझं आणि मास्तरीणबाईंचं? हा, गप्पा मारायचो ना आम्ही. लय लय मास्तरीन माझा स्वभाव बड 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 लय गप्पा मारायचो. सांगतोय काय तर पोरं बाळ काय व्हायच्या आधीच अख्ख्या भविष्याचं पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलं होतं. पोरगी झाली तर नाव काय ठेवायचं त्याच्यावरनं तर आमची बाबा एवढ्या वेळेला भांडणं झाली. मग काय सांगू तुला, लय लुटूपुटूची लय भांडणं झाली. मी म्हणायचो साधं सुद्धा काहीतरी नाव आपलं काहीतरी मी आपलं काढायचो. मास्तरीने काहीतरी अर्थपूर्ण असं गहन नावं काढायची. अका का मी म्हणून जिभेचा तुकडा पडेल की मास्तरीन बाई असं नाव घेता घेता काहीतरी साधं सोपं काढा. मी त्यांनी म्हणायचं तुम्ही नाव काय बी ठेवा, आम्ही परीच म्हणणार म्हणायचं. परी परी म्हणणार परी. सगळ्या घरभर दुडू 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 धावली असते आहे ना. आमच्या घराचं गोकुळ झालं असतं रे ओंक्या. आम्ही लय काय काय ठरवलं होतं. मी म्हणायचो काय कमी पडू द्यायचं नाही. तिला जे करायचं ते करू दे, आपल्या बाळाला जे शिकायचं ते शिकू दे आणि भरपूर शिकू दे. मास्तरीन बाईंमुळे तेवढं कळलं होतं. ओंक्या तुला एक सांगतो, शिक्षण कमी आहे म्हणून जगानं टोमणे मारणं ह्याच्यासारखं वाईट काय नसते. शिकलं पाहिजे आपल्या बाळानं भरपूर. मी म्हणायचो मास्तरीन बाईसनी ते आपल्या बाळाला जे काय पाहिजे ते आपण सगळं जगातली वस्तू आणून देऊ, सगळी सुख त्याच्या पायाशी आणून देऊ. पण मास्तरीन बाईंमुळे शिक्षणाचं महत्त्व कळलं. पण लई नवीन नवीन गोष्टी कळल्या होत्या मला आयुष्यातल्या. लई गमती जमती कळल्या होत्या. ती टिपिकल म्हणतात का नाही तसं नवरा बायकोचं नातं केव्हा नव्हतं. तुला माहित आहे की हा मित्रासारखंच राहायचो रे आम्ही. म्हणजे एखादी गोष्ट जर पटली नाही ना आम्ही भांडायचो एकमेकांसगळे. लय भांडायचो, मित्र कुत्र्याकच भांडायचो. नंतर मनवायचो मास्तरीन बाईसनी, त्या रुसून बसायच्या ना. लगेच मिठायचं भांडण. मग कोणी धरून ठेवायचं नाही. मजा मजा होती सगळी. ते जेवणाच्या ताटात कसं सगळ्या चवी असतात का नाही. गोड बी असते, आंबट बी असते, खारट बी असते, तिखट बी. तसं सगळ्या चवींनी युक्त असं आयुष्य चाललं होतं. मजा होती. एक सुरी नव्हतं रे. हसत खेळत चाललो होतं राव. काय कोणाची नजर लागली, आमचीच लागली का काय काय माहिती. असं नाही अधिपती. तू माझ्याशी जेवढं भरभरून बोलतोयस ना तेवढं वहिनींशी बोल. त्यांना सांग जे झालं ते झालं. आता नवीन सुरुवात करू, मुलाबाळांचा विचार करू. अरे मला रोज वाटतं, मला आत्ता बी वाटतं या क्षणाला जाऊन त्यांच्या संग सगळं बोलावं मनातलं. पण त्या बी कसं हटवादेवानी करतात बघितलंच ना. आणि आता कोण तो त्यांचा मित्र कोण नवीन काय मला काय कळना बाबा. माझ्या डोसक्याचं नुसतं भुसकाट पडायला लागले ओंक्या. आणि त्यात त्यांचे बाबा काय म्हणले कळलं ना. आमच्या पोरगीचं वाटोळ झालं, तुमच्या संग आम्ही लगीन लावून दिलं, लई मोठी चूक झाली असं तसं. तर पोटात खड्डाच पडल्यावर नाही झालं ते तसं म्हणल्यावर. माझं आता धाडसच नाही बाबा त्यांच्या पुढे जायचं आणि काय बोलायचं. 2 पावलं मागं आले बघ. त्याच्यानंतर मी आता ठरवलं त्याच्यानंतर गप शांत राहायचं. आणि लई बी आयुष्याचं प्लॅनिंग केलेलं चांगलं नसतंय मला त्याच्यावरनं कळलं. बघितलं नव्हतं आम्ही काय काय प्लॅनिंग केलं होतं. काय झालं, बट्ट्या बोळ झाला, बोंबा बोंब झाली सगळी. कुठं काय झालं. शांत राहायचं, गप राहायचं. अधिपती तू टेन्शन नको घेऊस. सगळं काही ठीकच होईल. फक्त तू ठरव वहिनींची कधी बोलायचं आहे ते. आता काय ठरवायची वेळ ठरवेल सगळं. आपण काय ठरवायचं. सत्य सत्य. हा शिवानी बोल. अगं मी इकडेच आहे फॅक्टरीमध्ये अधिपती सोबत. हां शिवानी आहे. आलो जरा जाऊन. जरा नाही पुरा जाऊन ये बाबा, बायकोला वेळ दे. आलोच. नाही शिवानी, अगं तुला नाहीचा अर्थ कळत नाहीये का? हे बघ आत्ता नकोय बोलायला. आणि मध्येच तू हा विषय काढलास. अरे ओंकार, आता नाही तर कधी बोलणार आपण? मला आत्ता काम आहेत, आपण नंतर बोलूया. काम मला येत ओंकार, पण आपण काहीतरी ठरवलं पाहिजे ना. लग्नाला 5 वर्ष होत आली आपल्या. माझे आई बाबा मला सारखं विचारतात तुमच्या घरचा पाळणा कधी हलणार म्हणून. आत्ताही आले होते ते घरी. फिरून फिरून तोच विषय बोलतात ते. मी सारखं सारखं काय उत्तर देऊ त्यांना? त्यांना वाटतं आपलं पटत नाही. आपली सारखी भांडणं होत आहेत म्हणून त्यांना वाटतं आपण बाळाचा सिरियसली विचार करत नाहीये. अगं मग तू त्यांना सांगायचंच ना असं काहीच नाहीये म्हणून. गेले कित्येक दिवस झालं मी तेच सांगते त्यांना.
आमचा संसार सुखाचा चाललाय. आपण दोघं आनंदात आहे हे सांगितल्यावर आई म्हणते मग बाळाचा विचार का नाही करत. ज्या त्या गोष्टी त्या वयात झाल्या पाहिजेत. आणि मलाही आईचं म्हणणं पटतं. आता आपण प्लॅनिंग वगैरे नको करायला, आपण बाळाचा सिरियसली विचार करू. अगं पण बाळाला जन्माला घालायचं म्हणजे आपण फायनान्शियली प्रिपेअर असायला हवं. आता लोन आहे, किती सारे हफ्ते बाकी आहेत आणि त्यात बाळाचा विचार म्हणजे. मग कधी विचार करायचा? ओंकार, मला खरंच बाळ हवंय. हे बघ शिवानी, मलाही बाळ हवंय, पण तू टेन्शन घेऊ नकोस. आपण घरी गेल्यावर बोलूया विषयावर. असंच म्हणतोस तू नेहमी, आणि घरी आल्यावर विषय सुद्धा काढत नाही. ओंकार, मला कंटाळा आलाय तुझ्या अशा वागण्याचा. आणि माझेच आईबाबा नाही, तुझे आईबाबा सुद्धा मला हाच प्रश्न विचारतात. त्यांना वाटतं आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. हो, काय झालं? चिडला काय वहिनी? काय भांडणं करताय काय तुम्ही? आणि भांडू नका बाबा, आम्ही भांडतोय तेवढं बास झालं. तुम्ही आणि भर घालू नका त्याच्यात. काही नाही, हे आमचं रोजच चालू असतं. काय काय झालंय काय? नाही, मला सांगायचं नसलं तर सांगू नका. तुमचं नवरा बायकोचं पर्सनल असलं तर असू दे. फक्त भांडू एवढं नका, एवढंच सांगतो. काही नाही रे, काही असं पर्सनल नाही. आणि मी आजपर्यंत तुझ्यापासून काय लपवलंय का? हा, नाही मग काय झालं? का वहिनी एवढं का चिडलाय? काय झालं? काही नाही रे, आम्ही जरा वेगळंच प्लॅनिंग केलं होतं, पण बाळाचा विचार इतक्यात केला नव्हता. आणि आता घरचे म्हणतायत की त्यांना नातवंड हवी आहेत. अरे चांगला आहे की मग ओंक्या, करा की बाळाचा विचार, चांगली गोष्ट आहे. नाही रे, आता एवढ्यात कुठे. आता कुठे आम्ही सेटल होतोय. हे बघ, माणूस आयुष्यात कधी सेट होत नसतो आणि सेटल होत नसतो, लक्षात घ्या. माणसाला 1 लाख मिळाले की असं वाटतं 2 लाख केव्हा मिळतील. तोंडाला फेस यूज तर पळत राहतोय, खरं ती अपेक्षा काही पूर्ण होत नाही. समजलं ना? व झाली आता 5-6 वर्ष लग्नाला, करेक्ट वेळ आहे आता. अजून किती प्लॅनिंग करतो बाबा? केस पांढरे व्हायची वेळ आली. आत्ताच नवीन घर बांधलंय आणि माझ्या डोक्यावर होम लोनचं टेन्शन पण आहे. अरे काय मग, काय लोन आहे म्हणून काय बाळाचा विचार करणार नाही तुम्ही? कशाला एवढा लोड घेतोस? मी आहे की, बघू ते लोन फिनचं काय. एवढा काय विषय हार्ड नाही तो. हे बघ, ही वय आणि ही वेळ परत येत नाही. समजलं ना? ते घरची माणसं सांगतात ना, योग्य वयात योग्य ते सगळं झालं पाहिजे. ते करेक्ट आहे, ते तसं झालंच पाहिजे बाबा. अहो, तेच तर सांगते मी याला, पण हा माझा ऐकतच नाही ना. ओंक्या, टेन्शन घेऊ नको. तू मर्दा आपला भाऊ आहेस, आपला जीव आहे ह्यो. तू काय टेन्शन घेतो? तुझं काय लोनचं असेल ते आपण करून टाकू की. मी असताना कशाला टेन्शन घेतोस तू? हा, सगळं करून टाकू आपण, टेन्शन घेऊ नको. उलट तुमच्या फॅमिलीचा विचार करा. तुमच्या घरात जर नवीन पाहुणा येणार असेल तर त्याचं आनंदानं हसत खेळ स्वागत करा बाबा. ओंक्या, जेव्हा बाप होशील ना, लई बाप फिलिंग असणार बघ ती. बाबा, आय एम सो सॉरी. म्हणजे मला जे वाटतं ना ते मी असं पटकन बोलून जातो. आणि आपल्या सगळ्यांना अक्षराची काळजी आहे म्हणून मी फक्त बोललो. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. माझा हेतू फक्त इतकाच आहे की जिथे अक्षराला रिस्पेक्ट मिळत नाहीये तिथे तिने जाऊ नये. बाबा, तुम्हाला कदाचित वाटेल की मी अचानक हे असं का बोलतो, पण मला अधिपती खरंच खूप विचित्र वाटले. त्यांच्याशी संसार करणं हा खरंच खूप मोठा टास्क आहे अक्षरासाठी. अरे पण त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. हो, पण मग तो असा का वागतो तिच्याशी? आता भांडण झालंय म्हणून. बाबा, भांडण जर सतत होत राहिलं ना तर ती कधीच खुश नाही राहू शकणार. तिच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो ती घेईल. लग्नाच्या वेळेला खूप घाई केली रे आम्ही तिच्या. मला जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं म्हणून मी तिला प्रेशराईज करत होतो लग्नासाठी. आता तसं काहीच करणार नाही मी. आता तिला वेळ देणार मी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.